सोलापूर शहरवासियांना 1 जुलैपासून 3 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची घोषणा महापालिकेने केली आहे। उपलब्ध पाण्याचे तास कमी करून ज्या ठिकाणी 4 दिवसाआड पाणी येते त्या ठिकाणी 3 दिवसाआड, तर ज्या ठिकाणी 5 दिवसाआड पाणी येते त्या ठिकाणी 4 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे। खरोखरच घरातील नळांना 3 दिवसाआड पाणी येणार का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे। शहराला काही भागात 5 दिवसाआड तर काही भागात 6 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो आहे। विस्कळीत आणि 5 दिवसाआड पाणी पुरवठ्याची सवय शहरवासियांना लागली आहे। मात्र समांतर जलवाहिनीच्या कामातून आता 170 MLD पाणी उपलब्ध झाले आहे। या उपलब्ध पाण्यातून शहराला पाण्याचे काही तास कमी करून त्यातून पाण्याचा 1 दिवस कमी करण्याचे नियोजन आहे। या वृत्ताला महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पुष्टी दिली आहे। असे करणार यावर मात्र आयुक्तांनी सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांच्याकडे बोट दाखवत आपली जबाबदारी झटकली आहे। त्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्याचा विषय चेष्टेचा झाला आहे। 3 दिवसाआड पाणी पुरवठा कसा करणार, कोणत्या भागात किती तास पाणी पुरवठा होणार, कोणत्या टाकीवरून कोणत्या भागाला पाणी पुरवठा कशा पद्धतीने केला जाणार याबाबत कोणतेही नियोजन अद्याप प्रशासनाकडे नाही। स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत ABD भागात दररोज पाणी पुरवठा करण्याची घोषणा करण्यात आली होती। गावठाण भागात दररोज पाणी पुरवठ्याची चाचणी देखील घेण्यात आली। त्यासाठी वितरण प्रणालीची यंत्रणा तयार करण्यात आली, मात्र ही घोषणा फसवी ठरली। आता जुलैपासून 3 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची घोषणा आली आहे। या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी फक्त 2 दिवस शिल्लक राहिले आहेत। 2 दिवसानंतर घरातील नळाला 3 दिवसाआड पाणी येते का? दररोज पाणी पुरवठ्याच्या घोषणेसारखी ही घोषणा देखील फसवी ठरते की सत्यात उतरते याची शहरवासियांना प्रतीक्षा लागली आहे।